ते जंक्शन गावचे संस्थापक चेअरमन राजाभाऊ भोसले आणि त्यांचे चिरंजीव अक्षय भैया भोसले आणि समस्त कागड ग्रामस्थ यांच्या वतीनं जी ही कृषी मंत्री केसरी स्पर्धा आयोजित केली आहे, या स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्व स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि या सर्वांना आता सेमीफायनल पर्यंत आपला राऊंड आलेला आहे. जे जे या स्पर्धेमध्ये यशस्वी झाले त्यांचे अभिनंदन करतो आणि ज्यांचा नंबर लागला नाही तर नक्की पुढे भविष्यात त्यांचाही नंबर लागेल त्यांनाही शुभेच्छा देतो. खरं तर ही बैलगाडा शर्यत ही स्पर्धा निश्चित प्रकारे एक वेगळी स्पर्धा असते आणि खूप मोठी संख्या बैलगाडा शौकीनाबरोबरच पाहणाऱ्यांची पण असते आणि एक चांगल्या प्रकारचा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. अनेक चांगले चांगले बैल आपण यामध्ये पाहतो आणि अनेक जोड्या ह्या फेमस आहे की ही गाडी आल्यानंतर हिचा नंबर लागणार हे आपण अगोदर गृहीत धरतो. निश्चित प्रकारे मी अक्षय भैया भोसले आणि आमचे त्यांचे सहकारी या सर्वांचा मी निश्चित प्रकारे त्यांचे आभार मानतो. शेवटी आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतीच्या दृष्टिकोनातून बैलाचं महत्व किती आहे आणि हे महत्व ओळखून निश्चित प्रकारे आज आपण हे सगळेजण इथं स्पर्धेसाठी आलेलो आहात. निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी स्पर्धा असतात, परंतु या स्पर्धेमध्ये खूप चांगलं ज्यांना ज्यांना ज्या बैलांचा नंबर येणार आहे निश्चित प्रकारे त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आणि ही स्पर्धा फक्त खिलाडू वृत्तीने व्हावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा काजळ ग्रामस्थांचे, अक्षय भैया तुमचे आणि राजाभाऊंचे या सगळ्यांचे आभार मानून सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.